नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। डेली करंट अफेअर या सिरीजमध्ये आपण परत एकदा 17 जून 2024 करंट अफेअर घेऊन आलेलो आहोत। हे करंट अफेअर अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी व जे फक्त नॉलेजसाठी बघतायत की किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन गेन करण्यासाठी बघताय अशा सुद्धा व्यक्तींसाठी जी ही सिरीज आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यासोबतच येणारे एमपीएससी 2025 चा जो नवीन बदलता पॅटर्न आहे त्या बदलत्या पॅटर्नसाठी ही जी सिरीज आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे। कारण आपण करंट अफेअर जे आहे ते डेली न्यूजपेपरमधून घेत आहोत, जसं की द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, त्यासोबतच टाइम्स ऑफ इंडिया असेल, बिझनेस टाइम्स असेल, इकॉनॉमिक टाइम्स असेल, या इंग्लिश न्यूजपेपरचं मराठी आपण भाषांतर करून जे विद्यार्थी 2025 ची एमपीएससी थेरॉटिकल एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ह्या न्यूज जे आहेत ते घेत आहोत। आणि ही जी सिरीज आहे ती मी स्वतः कंडक्ट करत म्हणजे सुचेंद्र देशमुख हे जे आहेत माझं नाव आहे आणि मी ही सिरीज जी आहे ती घेत आहे। तर सर्वात महत्त्वाची पहिली न्यूज काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर आजची पहिली न्यूज आहे स्पेशल स्टेटस। आता निवडणुकीच्या अनुषंगाने भरपूर न्यूज येत असतात। स्पेशल स्टेटस म्हणजे काय, कशाला द्यायचं, स्पेशल स्टेटस फॉर द स्टेट। आता नेमकं म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेटस काय आहे, कुठल्या कुठल्या स्टेट्सला स्पेशल कॅटेगरी स्टेटस जे आहे भारतामधलं मिळालेलं आहे। तुम्ही ऐकलंच असेल की हा जो आहे नॉर्थ ईस्ट रिजन, बऱ्यापैकी नॉर्थ ईस्ट मधल्या स्टेटला सुद्धा स्पेशल कॅटेगरी स्टेटस भेटलेला आहे। सध्या निवडणुका झालेल्या आहेत, मोदींचं जे आहे कोअलिशन गव्हर्नमेंट स्थापन झालेलं आहे आणि त्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। मग इथे डिमांड होत आहे की जे चंद्रबाबू नायडू सत्ता परिवर्तन करून आंध्र प्रदेशामधून निवडून आलेले आहेत ते स्पेशल स्टेटसची किंवा स्पेशल स्टेटस जे आहे त्या आंध्र स्टेटसाठी त्याची डिमांड करताना दिसणार आहेत किंवा दिसत आहेत। मग ही नेमकं प्रकरण काय आहे, कशामुळे ते स्पेशल स्टेटची जी आहे ती डिमांड करत आहेत, तर संपूर्ण गोष्ट पाहूयात। आपण इथे बघूयात की न्यूजपेपरमध्ये सुद्धा ह्या आपण काही न्यूजपेपरचे सुद्धा कटिंग घेतलेले आहेत। ही जी आहे द हिंदूमध्ये आलेलं आर्टिकल आहे, याच्यामध्ये आहे बिहार कॉल फॉर स्पेशल कॅटेगरी स्टेटस एक्सप्लेन्ड। म्हणजे बिहार जे आहे कशामुळे स्पेशल कॅटेगरी स्टेटसची जी आहे ती मांग करत आहे। म्हणजे नितीश कुमार जे आहे, नितीश कुमार ज्या राज्यामधून आलेले आहेत ते बिहार हे कशामुळं स्पेशल कॅटेगरी स्टेटसची डिमांड करत आहे। आपण बघितलं तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोन मेजॉरिटी पक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि यांचे सर्वात जास्त खासदार असल्यामुळे यांनी बीजेपी सोबत ऑलरेडी एनडीए आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोघांनाही जे आहे ह्या 2024 च्या निवडणुकीमध्ये जे आहे ते महत्त्व प्राप्त झालं होतं। डिमांड फॉर बिहार अँड आंध्रा इज स्पेशल कॅटेगरी स्टेटस फिजिबल, हे शक्य आहे का बिहार आणि आंध्राला देणं। त्यासोबतच आहे वाय स्पेशल कॅटेगरी स्टेटस डिमांडेड बाय द स्टेट्स इज बॅक इन द लाईमलाईट। मग परत का जे आहे डेक्कन हराल्डची न्यूज आहे, हे इंटरनॅशनल न्यूजपेपर सुद्धा आपण घेत आहोत। त्यासोबतच काही हिंदूची मधल्या न्यूज आहेत, एक्सप्रेस मधल्या न्यूज आहेत। म्हणजे नेमकी ही डिमांड कशामुळे अराईज झालेली आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेटस कशासाठी पाहिजे आहे आणि बिहार आणि आंध्र अनेक वर्षांपासून स्पेशल कॅटेगरी स्टेटसची डिमांड करत आहेत। ही डिमांड ह्या जे पक्ष आलेले किंवा हे जे गव्हर्नमेंट आहे, कोअलिशन गव्हर्नमेंट आहे, एनडीए गव्हर्नमेंट आहे, हे गव्हर्नमेंट जे आहे डिमांड पूर्ण करू शकेल का, या सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। तर आपण इथे पाहूत की स्पेशल कॅटेगरी स्टेटस हे तुम्ही जे आहेत लीडर जे आहेत नायडू आणि हे नितीश कुमार मोदींसोबत पाहू शकता। त्यासोबतच आपण बघितलेलं आहे की आय डिमांडेड स्पेशल कॅटेगरी स्टेटस फॉर आंध्र प्रदेश, ह्या नावाची चळवळ सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये आहे, चालू झालेली आहे किंवा बऱ्याच वर्षांपासून जी चळवळ आहे। आता विशेष श्रेणी, स्पेशल कॅटेगरी स्टेटस म्हणजे विशेष श्रेणीचा दर्जा असं म्हणतो। मग ही विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची डिमांड का होत आहे, लक्षात घ्या। आपण जीएस मध्ये, जीएस सेकंड मध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेटस आपण डायरेक्टली आपल्या सिलेबसला काय जे कनेक्ट करू शकतो। यूपीएससी आणि एमपीएससीचा जो राज्यसेवेचा सिलेबस आहे, राज्यपत्रित परीक्षेचा, त्याला आपण कनेक्ट करू शकतो। त्यासोबतच कंबाईन असतील किंवा इतर काही एक्झाम असतात, स्पर्धा परीक्षा एक्झाम असतील, त्यामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत। राजनीती आणि शासन बातम्या आपण बघूयात की हे जे राजनीती आणि शासनमध्ये GS2 मध्ये आपण कनेक्ट करू शकतो। लोकसभा निवडणुकीनंतर बिहार आणि आंध्र प्रदेश जे आहे ते डिमांड करताना दिसत आहेत। विशेष श्रेणीचा दर्जा देण्याची यांची डिमांड आहे, यांची मागणी आहे। आपण पाहूयात की 1969 मध्ये पाचव्या वित्त आयोगाच्या म्हणजे जे फायनान्स कमिशन आहे त्यांच्या शिफारस येऊन जे आहे ते सुरू करण्यात आलं। काय आहे,
स्पेशल कॅटेगरी स्टेटस. मग हे स्पेशल कॅटेगरी स्टेटस कशामुळे देण्यात येतं ते पाहूयात, की भौगोलिक किंवा सामाजिक आर्थिक गैरसोयींची सामना करणाऱ्या राज्यांच्या विकासासाठी केंद्राने दिलेले हे स्पेशल पॅकेज असतं किंवा आर्थिक मदत असं म्हणूयात आपण हे असतं. किंवा केंद्र आणि राज्यामध्ये जी वाटणी असती कशाची, तर वित्ताची वाटणी असते, त्याच्यामध्ये जास्त जो सहभाग आहे तो केंद्राचा असतो. ओके, थोडक्यात तुम्हाला कळालं असेल नेमकं विशेष श्रेणीमध्ये काय अंतर्भाव होतो. म्हणजे भौगोलिक किंवा पायाभूत अपंगत्व ज्या राज्यांमध्ये आहे किंवा जिथे भौगोलिक आणि पायाभूत सुविधा कमी आहेत किंवा डेव्हलप झालेल्या नाहीत, अशावर मात करण्यासाठी काही राज्यांना अतिरिक्त सहाय्य जे आहे ते केंद्राकडून प्रदान करण्यात येतं. त्याला आपण स्पेशल स्टेटस असं सुद्धा म्हणतो. आता आपण बघितलेलं आहे की स्पेशल कॅटेगरी स्टेटस जे आहे ते गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युल्यावरती जे आहे आधारित अनुदान मिळत असते. कशामध्ये, या स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्ये, ज्याने राज्यांसाठी एकूण केंद्रीय सहाय्यता जवळपास 30% या स्पेशल कॅटेगरी स्टेटसला एवढं अनुदान दिलेलं आहे. कुणी, या गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युल्याने. त्याच्यानंतर 14वा आणि 15वा वित्त आयोग आहे, त्यांनी जे हे अनुदान आहे ते 15व्या वित्त आयोगाने 41 म्हणजे 15व्या फायनान्स कमिशनने 41% पर्यंत जे अनुदान आहे हे वाढवलेलं आहे. यासोबतच स्पेशल कॅटेगरी स्टेटस या राज्यांमध्ये केंद्र प्रायोजित ज्या योजना असतात, म्हणजे सरकारच्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात, तिथे 90-10चा फॉर्म्युला चालतो. आपण बघितलेला आहे इतर राज्यामध्ये हा जो केंद्राची जी वित्ताची किंवा पैशाची विभागणी होते, जो ग्रँट भेटतो त्याची विभागणी होते, त्याच्यामध्ये 60-40 किंवा 70-30 किंवा 50-50 अशी जी विभागणी असते, डायरेक्टली या स्पेशल कॅटेगरी स्टेटस मिळालेल्या राज्यांना ही विभागणी आहे 90-10 या प्रमाणात विभागणी होते. म्हणजे 90% जो खर्च आहे तो केंद्र करणार आणि उरलेला जो 10% आहे तो राज्याचा त्याच्यामध्ये वाटा असणार. कुठल्या डेव्हलपमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये असेल किंवा कुठल्याही स्कीम अंतर्गत हा जो आहे निधीची वाटणी जी आहे ती अशा प्रकारे होत असते. मग याने काय होतं, स्पेशल कॅटेगरी स्टेटस भेटलेल्याच्या नंतर या जे राज्य आहेत त्यांना आर्थिक आधार मिळतो. मग यांचं इथे डिमांड असतं की हे आर्थिक आधार मिळाल्याच्या नंतर आम्ही काय करूत, की ह्या जो केंद्राकडून आधार मिळतोय आणि आमच्याकडे सुद्धा जे पैसे उरत आहेत त्याच्यामध्ये आम्ही राज्याची जी डेव्हलपमेंट आहे ती योग्य प्रकारे करू शकू. त्यासोबतच कॉन्ट्रोवर्सी, वेगवेगळ्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आणि क्लेमर्स फॉर स्पेशल कॅटेगरी स्टेटससाठी होत आलेले आहेत. मग काही स्टेटचं डिमांड आहे की तुम्ही जे आहे त्या मोठ्या स्टेटसला, आंध्रासारख्या स्टेटसला स्पेशल कॅटेगरी स्टेटची डिमांड करतोय, बिहार करतोय. मग असे सुद्धा अनेक राज्य आहेत तिथं सुद्धा हे स्टेटस लागू करायला पाहिजे असं सुद्धा अनेक राज्यांचं मत आहे किंवा असे अनेक राज्य जे आहे ते डिमांड करत आहेत. म्हणजे आता जर आंध्राची डिमांड जर स्पेशल कॅटेगरी स्टेटसची जर मान्य केली तर यापुढे सुद्धा भारताच्या अनेक स्टेटमधून ह्या डिमांड जे आहे ते केंद्राकडे जातील आणि केंद्र मग ह्या सर्व स्टेटच्या डिमांड कशा पद्धतीने पूर्ण करेल हा सुद्धा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भारतामध्ये बघितलेलं की अनेक राज्य हे आहेत आणखीन सुद्धा गरिबीमध्ये आहेत, आणखीन सुद्धा त्यांच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या विकसित झालेल्या नाही, इन्फ्रास्ट्रक्चर विकसित झालेलं नाही आणि मानवाच्या ज्या गरजा आहेत म्हणजे ज्या ह्युमन नीड आहेत त्या सुद्धा इथे काय आहेत ते पूर्ण झालेल्या नाहीत. ओके, आंध्र आणि बिहार यासारख्या राज्यामध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेटची मागणी होत आहे. विभाजनानंतर आपण बघितलेलं की आंध्र प्रदेशचं विभाजन झाल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्याची निर्मिती झालेली आहे. आता जो 2 जून पर्यंत जो आहे तो हैदराबाद ही जी आहे तेलंगणाची आणि आंध्राची कॉमन राजधानी होती. आता जी आहे आंध्राला राजधानी देखील राहिलेली नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे. कारण आपण बघितलेलं आहे की जे अगोदरचे जे आंध्राचे सीएम होते आणि त्या अगोदर चंद्रबाबू नायडू होते, चंद्रबाबू नायडूंनी काय केलेलं आहे तर आंध्रामध्ये अमरावती ही राजधानी प्रस्तावित केलेली होती. पण त्यानंतर आलेले जगन अण्णा रेड्डी आहेत, त्यांनी काय केलेलं, ती राजधानी प्रस्थापित जी अमरावती केली होती तिला स्टे आणलेला आहे. त्यांनी 3 राज्य म्हणजे ह्या राज्याच्या 3 राजधान्या ज्या आहेत त्या प्रस्तावित केलेल्या होत्या आणि तो सुद्धा खूप कॉन्ट्रोवर्शियल इश्यू होता. त्यासोबत जगन अण्णा रेड्डी असं म्हणतो, जगन अण्णांनी काय केलेलं आहे, चंद्रबाबू नायडूंना जेलमध्ये टाकल्यामुळे त्यांची जी सहानुभूती आहे चंद्रबाबू नायडूंची जनतेमधली जी सहानुभूती आहे ती रिफ्लेक्ट ह्या इलेक्शनमध्ये झालेली आहे असं सुद्धा इथे म्हणता येईल. यासोबतच बिहारची मागणी स्थानिक गरिबी दूर करण्यासाठी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जी आहे बिहार राज्य जे आहे इथे मागणी करत आहे. ओके, आणि यांना सुद्धा काय करायचं, आंध्र स्टेटला काय करायचं आहे तर
महसुलाच्या तोट्यावर मात करायची आहे आणि त्यासोबतच हैदराबाद सारख्या महानगराच्या अनुपस्थितीत विकासाला चालना द्यायची आहे. ओके, यामुळे जे आहे हे स्पेशल कॅटेगरी स्टेटस बिहार आणि आंध्र मागताना दिसत आहेत. त्यासोबतच ही जी न्यूज आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये न्यूज आलेली आहे, आपण पाहिलेलं आहे की, आणि ह्या न्यूजचा जे आहे निष्कर्ष कशा पद्धतीने काढू शकतो, तर आपण इथे सांगू शकतो की भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासोबत 2047 पर्यंत भारताला विकसित भारत व्हायचे आहे. आणि असं विकसित भारत होत असताना अशा प्रकारे स्टेटमधली गरिबी किंवा दारिद्र्य, बेरोजगारी ही सुद्धा समूळ नष्ट करणं हे सुद्धा भारताचं उद्दिष्ट असलं पाहिजे. ओके, आणि यासोबतच स्पेशल कॅटेगरी स्टेटसची जी चर्चा आहे ती विकासासाठी सूक्ष्म दृष्टिकोनाची गरज जी आहे ती अधोरेखित करते. स्पेशल कॅटेगरी स्टेटसच्या अनुभवातून मिळालेले धडे भविष्यातील रणनीतींची माहिती देऊ शकतात. त्याचा उद्देश असमानता कमी करणे आणि संपूर्ण देशात अधिक सामंजस्यपूर्ण विकास पॅटर्नला चालना देणे हे एक महत्त्वाचं इथं पण एक सोल्युशन देऊ शकतो. असं केल्याने काय होईल तर सर्व स्टेट अपलिफ्ट होण्यास मदत होईल आणि स्पेशल कॅटेगरी स्टेटसची जी स्टेट डिमांड करतायत, म्हणजे कुठेतरी आणखीन सुद्धा भारतामधल्या काही स्टेट्सला जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे कुठेतरी दुय्यम स्थान देतं किंवा निधीची त्या स्टेटमध्ये कमतरता आहे, ही कमतरता सेंट्रल गव्हर्नमेंटला जी आहे ते भरून काढावी लागेल किंवा तिथे काय करावं लागेल, असमानता कमी करावी लागेल, तिथला विकासावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. अशा पद्धतीने काय आहे या स्पेशल कॅटेगरी स्टेटसच्या जे डिमांडवरती आपण काय ते मात करू शकतो. ओके, संवादाला प्राधान्य दिले पाहिजे. स्टेट आणि सेंटरचा जो संवाद आहे आपण बघतो की बऱ्याच जर स्टेट आणि सेंट्रलमध्ये वेगवेगळे जर गव्हर्नमेंट असेल तर इथे संवाद जो आहे तो अधिक दूर जातो, म्हणजे व्यवस्थित संवाद होऊ शकत नाही. त्याच्यामुळे यांना ज्या डिमांड्स आहेत किंवा यांच्या ज्या ग्रँट भेटतात स्टेट्सला या सुद्धा कमी होतात आणि त्यासोबतच जो निधी मिळतो तो सुद्धा इथे कमी येतो. म्हणजे हे सुद्धा डिस्क्रिमिनेशन जे आहे ते कुठलाही पक्ष असला तरी हे होता कामा नये, याची सुद्धा इथे शाश्वती दिली गेली पाहिजे. ओके, अशा पद्धतीने आपण ह्या स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्ये आपण इथे निष्कर्ष लिहू शकतो. परीक्षेमध्ये कशाही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित सोडवता येईल. ओके, आता आपण बघितलेलं स्पेशल कॅटेगरी स्टेटस का डिमांड होते याचं संपूर्ण प्रकरण बघितले, आंध्र, बिहार. ओके, या अगोदर सुद्धा जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहे त्याच्यामध्ये बऱ्याच स्टेट्सला जे आहे ते स्पेशल कॅटेगरी स्टेटसची तिथे काय झालेलं आहे तर मान्य करण्यात आलेलं आहे. कारण नॉर्थ जो रिजन आहे आपण बघितलेला आहे की नॉर्थ म्हणजे जो आपला 7 सिस्टर असं म्हणतो आपण, तो जो रिजन आहे 7 सिस्टरचा जो आहे नॉर्थ ईस्ट रिजन जो आहे त्या नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये भरपूर हिली एरिया आहेत, म्हणजे तिथे डेव्हलपमेंट होणं थोडक्यात अशक्य म्हणता येणार नाही, पण खूप तिथे डिफिकल्ट आहे. आणि हे छोटे छोटे स्टेट्स आहेत. आणखीन हे स्टेट्स खूप ह्या भारताच्या आपण असं म्हणूयात की जो फ्लो आहे किंवा भारताची जी डेव्हलपमेंट आहे तेवढी डेव्हलपमेंट त्या नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये झालेली नाही. म्हणून गव्हर्नमेंटनी बऱ्याच स्टेट्सला जे आहे ते स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ही अशी मान्यता तिथे दिलेली आहे. ओके, यानंतर आपण सेकंड न्यूज बघूयात की एक महत्त्वाची न्यूज आहे. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन. आता FAO काय आहे आणि हिने काय डिमांड केली लक्षात घ्या, इथून कळेल आपल्याला. न्यूक्लिअर टेक्निक्स कॅन प्ले अ क्रुशियल रोल इन सेटिंग सायन्स बेस्ड ग्लोबल फूड स्टँडर्ड. कधी ऐकलंय अशा गोष्टी? परत बघूयात. न्यूक्लिअर टेक्निक्स कॅन प्ले क्रुशियल रोल इन सेटिंग सायन्स बेस्ड ग्लोबल फूड स्टँडर्ड्स. म्हणजे ग्लोबल फूड स्टँडर्ड्स जपण्यासाठी किंवा ग्लोबल फूड स्टँडर्ड्स मेंटेन करण्यासाठी न्यूक्लिअर टेक्निक्सची मदत घेतली जाऊ शकते किंवा घेतली जात आहे. ही महत्त्वाची न्यूज आहे. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही असं काही ऐकलं नसेल. नेमकं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आपण बघितलेलं आहे की इंधन म्हणून सुद्धा वापरतात किंवा मोठमोठ्या संयंत्रामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. ॲटॉम बॉम्बमध्ये आपण बघितलेलं आहे. पण आता हे काय फूड स्टँडर्ड्स मेंटेन करण्यासाठी कसं काय न्यूक्लिअर टेक्निक्सचा उपयोग होईल? तर हे सर्व गोष्ट आहे, म्हणजे ही सर्व न्यूज आहे ते आपण व्यवस्थितरित्या पाहूयात. आणखी न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीज ऑफर युनिक टूल्स टू सेट सायन्स बेस्ड ग्लोबल फूड सेफ्टी स्टँडर्ड. ओके, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. इथे बघूयात ही जी आहे ही टाईपचे जे आहे स्टँडर्ड राखण्यासाठी जे आहे ते
ह्या न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जाऊ शकतो. आता नेमकं काय न्यूज आहे, तर जागतिक अन्न मानके निश्चित करण्यात आण्विक तंत्राची भूमिका जी आहे ती महत्त्वाची इथे आपल्याला दिसून येते. त्यासोबतच अभ्यासक्रम जो आहे आपण इथे डायरेक्टली बघू शकतो की कृषीशी रिलेटेड आहे. टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी सुद्धा हा जो आहे तो रिलेटेड आहे. संदर्भ आपण देऊ शकतो की युनायटेड नेशन्स, युनायटेड नेशनच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे त्या अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक अणुतंत्रज्ञान विज्ञान आधारित अन्न मानके निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ते बजावू शकतात, यावर त्यांनी भर दिलेला आहे. परत बघूयात काय आहे नेमकं हे. जागतिक अन्न मानके निश्चित करण्यात आण्विक तंत्रांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते किंवा महत्त्वाची आहे पॅथोजन डिटेक्शनमध्ये. त्यासोबतच पॉलिमरेज चेन रिॲक्शन आणि रेडिओ लेबल प्रोब्स जे आहेत यासारख्या पद्धतींचा वापर अन्नातील रोगजनक घटक शोधण्यासाठी इथे करण्यात येत आहे. आपण बघतोय की भारतामधून सुद्धा तुम्ही असं ऐकलं असेल की अनेक देशांमध्ये जे आहे फूड एक्सपोर्ट झालेला आहे आणि त्या देशांनी परत फूड जे आहे ते भारताला रिटर्न पाठवलेलं आहे. कशामुळे, तर त्या फूडमध्ये काहीतरी इन्फेक्शियस आढळलेलं आहे किंवा कुठला तरी एक विशिष्ट डिसीज जो आहे त्या फळांना किंवा त्या भाज्यांवर आढळलेलं आहे. मग इथे काय होतंय, तर इथं हे जे मानकं आहेत ते मेंटेन केले जात नाहीत किंवा मेंटेन करताना अनेक डिफिकल्टी येतात. म्हणजे केमिकल्स यूज असेल किंवा आणखीन बाकी सेंद्रिय पद्धतीने ते स्टोरेज करणं असेल किंवा त्यांचं काय असेल, त्यांना काय करायचं आपल्याला, तर ही सेफ्टी ग्लोबल स्टँडर्ड जे आहे ते मेंटेन करायचं आहे. याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. आता बघूयात नेमकं इथे काय म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा जो वापर आहे आपण बघितलेला पॅथोजन डिटेक्शन प्रणाली असेल, पॉलिमरेज PCR चेन रिॲक्शन असेल आणि रेडिओ लेबल प्रोब्स असेल, यासारख्या न्यूक्लिअर टेक्निक्सचा वापर करून अन्नातील जे रोगकारक शोधण्यासाठी आणि ते वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी ह्या न्यूक्लिअर टेक्निक्सचा वापर केला जात आहे. आता प्रतिजैविक प्रतिकार करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे काय, समस्थानिक आणि आण्विक जिनोमिक तंत्रे शेतातील प्राण्यांच्या पर्यावरणाच्या नमुन्यांमधील संभाव्य प्रतिजैविक प्रतिकार शोधण्यासाठी, म्हणजे याच्यामध्ये प्रतिजैविक शोधण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. यासोबतच अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. फायटोसॅनिटरी ॲप्लिकेशन सुद्धा याचे भरपूर आहेत. उत्पत्ती आणि सत्यता पडताळण्यासाठी उपयोग होतो. स्क्रीनिंग चाचण्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये अणुतंत्र दूषित पदार्थांसाठी जलद फील्ड उपायोज्य किंवा स्क्रीनिंग चाचणी आणि दूषित उत्पादनांचे मूळ शोधण्यासाठी हे काही पद्धती प्रदान करतात. मग याचा फायदा काय आहे ते बघूयात. ही न्यूक्लिअर टेक्निक्स वापरल्याच्या नंतर काय फायदा होणार आहे, तर प्रमाणन आणि लेबलिंग कार्यक्रम जे आहे अस्सल खाद्य उत्पादनांचे प्रमाणीकरण आणि लेबलिंग करून पारदर्शकता आणि ग्राहकांच्या विश्वासाला याच्यामुळे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासोबतच फायटोसॅनिटरी ॲप्लिकेशन सुद्धा आहेत. म्हणजे काय, तर रासायनिक उपचारांशिवाय कृषी उत्पादनांमध्ये कीटक निर्जंतुक करून आंतरराष्ट्रीय कीटक अलग ठेवण्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यास मदत मिळते आहे. म्हणजे रासायनिक यूज न करता तुम्ही काय करू शकता, त्या न्यूक्लिअर टेक्निक्सनी याचं अन्नाचं निर्जंतुकीकरण करू शकता. यासोबत प्रयोगशाळेची क्षमता, अणुतंत्रे वातावरणातील बदलामुळे बदलत्या दूषिततेच्या पद्धती ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी प्रयोगशाळेच्या क्षमता वाढवतात. लवचिक अन्न सुरक्षा पद्धतींसाठी हे मानके ठरवतात असं म्हटलं गेलेलं आहे. आता भारतात वापरले जाणारे जे रेडिएशन तंत्रज्ञान आणि भाभा संशोधन केंद्र BARC आणि 2 ठिकाणी हे जे रेडिओ टेक्निक्स आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत. पहिली जी टेक्निक आहे ती कुठे स्थापन केलेली आहे, प्रथम कृषक हे लासलगाव नाशिक इथे स्थापन केलेलं आहे. यामध्ये काय केलं जातं की अंकुर रोखणे आणि म्हणजे ताज्या उत्पादनांचा जसे की आंबा अलग ठेवणे, म्हणजे ज्याच्यामध्ये थोडक्यात त्याला प्रतिबंध केला जातो. म्हणजे ज्या कीटकांना किंवा जो प्रादुर्भाव होणार आहे रोगांचा इथे प्रतिबंध केला जातो. आणि दुसरं जे त्यांचं सेंटर आहे ते वाशिम नवी मुंबई इथे आहे. येथे काय केलं जातं, तर मसाले, हर्बल उत्पादने आणि पाळीव प्राण्यांचे अन्न जे आहे याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते. याच्यावरती न्यूक्लिअर टेक्निक्स यूज केलं जातं आणि याला सुद्धा इथं प्रिझर्व किंवा चांगल्या पद्धतीने इथं स्टोअर केलं जातं. म्हणजे जागतिक मानांकन हे जे आहे ते जागतिक मानांकनाप्रमाणे याला इथे स्टोअर केलं जातं. मग आता अणुतंत्रज्ञान बघितलं, याच्यामध्ये आपण बघितलं ते वेगवेगळ्या गोष्टी इथे केल्या जातात. मग आता इथं पुढील वे फॉरवर्ड काय आहे,
म्हणजे आणखीन पुढे आपल्याला काय बघायचं आहे किंवा निष्कर्षामध्ये असं काय म्हणू शकतो. आता अणुतंत्रज्ञान आहे ते उपासमारीचा सामना करण्यासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी, पर्यावरणीय स्थिरता वाढवण्यासाठी आणि अन्न सुरक्षा आणि सत्यता सुनिश्चित करण्यासाठी स्पर्धात्मक आणि अनेकदा अद्वितीय उपाय देतात. काय तर न्यूक्लिअर टेक्निक्स. ओके, फक्त हे अणुबॉम्बमध्ये, फक्त हे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये, इंधनामध्ये यूज होत नाही, तर हे अशा पद्धतीने सुद्धा न्यूक्लिअर टेक्निक्स आपण यूज करू शकतो. यासोबतच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे, ही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी मध्ये सदस्य देशांना हे तंत्रज्ञान सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे वापरण्यास मदत करण्यासाठी एक धोरणात्मक भागीदारीची सुद्धा इथे गरज आहे. यासोबतच कार्यपद्धती विकसित करण्यासाठी आणि अन्न मानके सेट करण्यासाठी जबाबदार असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था कोडेक्स अलिमेंटरायसाठी संलग्न होण्यासाठी अणुतंत्रज्ञानाचा इथे वापर केला जातो. ही न्यूज आहे फूड अँड ॲग्रिकल्चर रिसर्च ऑर्गनायझेशनची वेबसाईट आहे, त्याच्यावरती वेबसाईटवरती ही न्यूज आलेली होती. ओके, महत्त्वाची न्यूज आहे कारण फूडला डायरेक्टली न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीशी रिलेट केलेलं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने बघायला गेलं तर अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज आहे. जनरल इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने सुद्धा ही खूप महत्त्वाची न्यूज आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे थेरॉटिकलमध्ये सुद्धा तुम्ही याच्यावरती जर प्रश्न आला तर तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता आपण ते बघितलेलं आहे. ओके, म्हणजे वेगवेगळे डायमेन्शन कशासाठी ही टेक्निकमध्ये काय आहे, कशी प्रोसेसिंग केली जाते, सर्व गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत. ओके, आता ही जी न्यूज आहे आपण बघितलेली आहे अत्यंत महत्त्वाची आहे. ॲग्रिकल्चरची आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जी अशी आहे ही न्यूज आहे. यानंतर आता पुढची न्यूज आहे आपण पाहूयात की इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आहे. एक्सप्लेन्ड द रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन इन द इनकमिंग लोकसभा, हाऊ इट कम्पेअर्स टू प्रिव्हियस इयर्स. रिप्रेझेंटेशन ऑफ विमेनची ही जी इंडियन एक्सप्रेसमध्ये न्यूज आलेली आहे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आपण परत पाहिलेलं आहे की विमेन रिप्रेझेंटेशन हे गेल्या लोकसभामध्ये सर्वात जास्त होतं. आता ह्या लोकसभामध्ये विमेन रिप्रेझेंटेशनचा जो टक्का आहे थोडासा आपल्याला घसरताना दिसत आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये विमेन रिप्रेझेंटेशन ह्या वर्षी म्हणजे मागच्या पंचवार्षिक लोकसभाच्या तुलनेत ह्या लोकसभामध्ये विमेन रिप्रेझेंटेशन जे आहे ते कमी होताना आपल्याला इथे दिसलेलं आहे. आता न्यूज सुद्धा आलेल्या आहेत की डेटा नंबर ऑफ विमेन MPs डाऊन टू 74 इन 18 लोकसभा. ओके, 74 झालेलं आहे 18 लोकसभामध्ये. विमेन कंटेस्टंट्स ॲट लेस दॅन 10%, म्हणजे हे 10% सुद्धा कमी आहे. यासोबतच इथे आणखीन बघूयात की नंबर ऑफ विमेन MP इलेक्टेड टू द लोकसभा ड्रॉप्स. परत ही जी संख्या आहे ती खाली आलेली आहे. 18व्या लोकसभा विल हॅव 74 women members of parliament, marking the site of dip from 2019 when 78 women MPs were elected. ओके, 2019 साली जे आहे ते 78 विमेन MP इलेक्टेड झाल्या होत्या. आता ह्या ज्या विमेनची संख्या आहे MPची ती डिक्लाइन झालेली आहे. म्हणजे नेमकं कारण काय आहे, त्या विमेन MP आहेत, रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन इन द लोकसभा, याचं कारण काय आहे हे सुद्धा बघूया, त्याचा संपूर्ण आढावा घेऊयात. रिप्रेझेंटेशन ऑफ विमेनचं रिप्रेझेंटेशन लोकसभामध्ये किंवा देश चालवण्या सरकारमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण काय, ज्या विमेन आहेत त्या विमेनचे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. तसेच ज्या योजना आहेत, ज्या विमेन सेंट्रिक योजना आहेत त्याला त्या योजना म्हणजे ते बिल आणण्यासाठी किंवा योजनाला आणखीन ते पुश देण्यासाठी, त्याच्यामध्ये नवीन नवीन बदलाव करण्यासाठी आणि अशा अनेक घटकांसाठी जे आहे ते विमेनचं रिप्रेझेंटेशन लोकसभामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आता लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व बघूयात की अभ्यासक्रम GS फर्स्ट अंतर्गत स्त्रियांची भूमिका आपण हा पार्ट घेऊ शकतो आणि GS सेकंड अंतर्गत शासन म्हणजे गव्हर्नन्समध्ये आपण हा जो मुद्दा आहे तो इथे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यासोबतच संदर्भ आपण याचा घेतला असेल तर नुकत्याच झालेल्या 2000 जी आत्ताची 24ची इलेक्शन आहे याच्यामध्ये विमेनचं रिप्रेझेंटेशन हे कमी झालेलं आहे. आता लोकसभामधील महिलांबद्दल भारताने 2024मध्ये लोकसभेसाठी 74 महिला खासदार निवडून आणल्या होत्या आणि 2019मध्ये या 78 होत्या. ओके, यासोबतच 74 या कनिष्ठ सभागृह म्हणजे कुठे लोकसभेमध्ये निवडून आणलेल्या होत्या. तर कनिष्ठ वरिष्ठ सभागृह तुम्हाला माहिती असेल लोकसभा, राज्यसभा,
म्हणजे पार्लमेंट म्हणजे काय, पार्लमेंट हा शब्द जो आहे तो कशासाठी संबोधला जातो किंवा पार्लमेंटमध्ये कोण येतं, लोकसभा येते, राज्यसभा आणि प्रेसिडेंट या 3 घटकांचा पार्लमेंटमध्ये समावेश होतो. प्रेसिडेंट आपण बघितलेलं आहे की मागच्या काही लेक्चरमध्ये की प्रेसिडेंटची इलेक्शन जे आहे ते कशा पद्धतीने होतं. त्यासोबतच आता लोकसभामध्ये बघायला गेलं तर लोकसभा जी आहे ते रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे, म्हणजे प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमधनं उमेदवार जो आहे तो लोकसभेमध्ये निवडून जातो. राज्यसभा इज द अप्पर हाऊस ऑफ द पार्लमेंट, राज्यसभेला अप्पर हाऊस ऑफ द पार्लमेंट असं म्हणतात. राज्यसभेमध्ये हे जे मेंबर्स आहेत ते इनडायरेक्टली निवडले जातात, लोकसभेमध्ये डायरेक्टली निवडले जातात. ओके, या कनिष्ठ सभागृहामध्ये जे आहे ते रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन जे आहे ते कमी झालेलं आहे अशी न्यूज आहे. आता 1952 पासून जरी इतिहास बघितला आपण तर 1952 मध्ये खालच्या सभागृहात म्हणजे लोकसभामध्ये स्त्रियांचे संख्याबळ फक्त 4.41% होते आणि एका दशकानंतर झालेल्या निवडणुकीत ते 6% जास्त झाले, 6% जास्त झाले. परंतु 1971 मध्ये पुन्हा ते 4% वर आले. म्हणजे स्त्रियांचं सहभाग जे आहे ते आपल्याला वाढताना दिसत नाही भारतामध्ये. भारताच्या या पॉलिटिक्स किंवा भारताच्या लोकसभेमध्ये संसदमध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व जे आहे ते आपल्याला वाढताना नाही तर त्यांचा आलेख आता फ्लेक्च्युअल दिसतो, म्हणजे कधी वाढतं कधी कमी होतं, कधी वाढतं कधी कमी होतं. म्हणजे स्टॅग्नंट ग्रोथ जी पाहिजे आहे ती आणखीन आपल्याला भारताच्या ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किंवा भारताच्या पार्लमेंटमध्ये आपल्याला दिसत नाही. महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या काही अपवाद वगळता स्थिर वाढ झालेली आहे आणि कॉन्स्टंट आहे किंवा स्थिर वाढ जी आहे त्याच्यामध्ये झालेली आहे. ओके, 2009 मध्ये 10%चा टप्पा ओलांडला होता आणि 2019 मध्ये तो 14.36 वरती पोहोचला होता. 9 मध्ये 10%पेक्षा जास्त आणि 2014 मध्ये आपण बघितलेलं आहे की 78 महिला सांसद होत्या आणि 14.36% वरती यांचं पर्सेंटेज जे आहे ते गेलेलं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या केवळ 12.15% पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे पर्सेंटेजमध्ये यांनी काय केलेलं आहे तर याचं विभाजन दिलेलं आहे, म्हणजे किती पर्सेंट जे आहे ती संख्या वाढलेली आहे. 1952 मध्ये आपण बघितलेलं आहे. त्यासोबतच जागतिक आता हे झालं भारतामध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन का गरज आहे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि कशा पद्धतीचं महिलांचं रिप्रेझेंटेशन हे फ्लेक्च्युअल राहिलेलं आहे, कधी वाढत आहे कधी कमी होत आहे. ओके, 2019 मध्ये जे होतं त्याच्यापेक्षा आता 2024 मध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन आहे 14% वरून 12% वरती आलेलं आहे. यासोबतच आता जागतिक दृष्टीने जर विचार केला तर जगामध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन हे जे सभागृहामध्ये जे किंवा त्यांची जी असेंब्ली आहे मेनमध्ये ते फक्त 26% आहे. ओके, 26% आहे. खासदार महिला आहेत आणि महिला आमदारांची संख्या असलेल्या काही राष्ट्रांपैकी एक म्हणजे खासदारांची संख्या असलेल्या सर्वात जास्त राष्ट्रांपैकी एक राष्ट्र म्हणजे न्यूझीलँड. यासोबतच दक्षिण आफ्रिकेमध्ये 46% खासदार महिला आहेत, युकेमध्ये 35% खासदार महिला आहेत, US मध्ये 29% महिला खासदार आहेत. ओके, आणि इथे भारताची तुलना जर केली तर इथे 12% जे आहेत महिला खासदार आहेत. तुम्ही पाहू शकता या देशांच्या तुलनेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व जे भारतीय संसदेत पाहिजे तेवढे आपल्याला आणखीन दिसत नाही. ओके, महिलांच्या कमी सहभागाची कारणे आणि काय आहेत तर पहिलं कारण बघू शकतो की आपण कमी साक्षरता आहे, लिटरसी रेट जे आहे ते कमी आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे, तो लिटरसी रेट जो आहे तो इथं भारतामध्ये वाढवायला पाहिजे. त्यासोबतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आता आपण बघितलेलं की पुरुषी मानसिकता जी आहे ते भारतामधून आणखीन बाहेर पडलेली नाही आणि राजकीय इच्छाशक्तीचा सुद्धा इथे अभाव दिसून येतो. म्हणजे जे पॉलिटिकल पार्टी आहे त्यांच्या मार्फत सुद्धा जे तिकीट वाटप असतात ते सुद्धा महिलांना खूप कमी प्रमाणात करण्यात येतात पुरुषांच्या तुलनेत. म्हणजे इथे सुद्धा जी समानता आहे ती आपल्याला इथे कुठेतरी असमानता झालेली दिसते. त्यासोबतच ओळखीचा मुखवटा. म्हणजे आपण बघूयात की ओळखीचा मुखवटा म्हणजे ज्या महिला ज्या आहेत त्या कुठल्या तरी ओळखीशिवाय किंवा कुठल्या तरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी होऊ शकतात. म्हणजे एखाद्या चिन्हावर निवडणूक न लढवून त्या महिला क्वचितच विजयी होताना आपल्याला दिसत आलेल्या आहेत. म्हणजे आत्ताचं उदाहरण घ्यायचं झालं तर फक्त ह्या 2024चे जी इलेक्शन झालेलं आहे त्या 2024च्या इलेक्शनमध्ये 206 महिलांनी सहभाग घेतला होता कुठल्याही पक्षाच्या, म्हणजे अपक्ष म्हणून सहभाग घेतला होता आणि त्याच्यापैकी फक्त एक महिला ही निवडून आलेली आहे. म्हणजे इथे काय आहे तर ओळखी कुठेतरी त्या महिलांना ओळख लागते, पक्षाची ओळख लागते आणि पक्षाचं चिन्ह लागतं. इथे सुद्धा मग पक्षाची सुद्धा इथे कमतरता आहे की पक्ष सुद्धा एखादा महिलांना जे आहे ते कमी जागा जो आहे तो देताना आपल्याला दिसत आहे. यासोबतच पितृसत्ताक
जी व्यवस्था आहे आपल्या भारताची ही सुद्धा याला खूप मोठं कारण आहे. यासोबतच लिंग असमानता म्हणजे जेंडर इक्वेलिटी, इनइक्वेलिटी जे आहे ते आपल्याला इक्वेलिटी आपण म्हणतो, पण इथे इनइक्वेलिटी खूप मोठ्या प्रमाणात भारतात दिसते. त्याच्यासोबतच जे भारताचं जेंडर बायस जे विभागलेलं आहे याचा सुद्धा इथे खूप मोठा परिणाम जे आहे याच्यावरती झालेला आहे. यासोबतच पॉलिटिक्स म्हणजे आपण बघतोय की शिव्यांचं निंदा करणे ह्या गोष्टी असतात आणि ह्या भारतामधल्या महिला ह्या गोष्टींपासून आणखीन तरी लांब आहेत. त्यासोबतच महिलांच्या सहभागाचे महत्त्व काय आहे. आता प्रतिनिधित्व, महिलांचं एक प्रतिनिधित्व संसदेत जातं की एखादी महिला निवडून आली तर महिलांच्या समस्या अगदी ठळकपणे त्या संसदेत मांडता येतात. महिलांचे जे इश्यू आहेत, महिलांच्या वेगवेगळ्या खूप प्रॉब्लेम्स असतात त्या संसदेमध्ये, ती एखादी महिला जी आहे ती समस्या जाणून त्या महिलांच्या मांडू शकते. यासोबतच एक सर्वसमावेशक आणि व्यापक धोरणे जे आहे ते महिलांसाठी ह्या उमेदवार जे निवडून आलेले आहेत त्यांच्यामुळे इथे सक्सेसफुली होऊ शकतात. यासोबत सशक्तीकरण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कायदा बनवणाऱ्या संस्थेमध्ये त्यांची उपस्थिती इतर महिला आणि मुलींना आदर्श प्रदान करून सक्षम बनवून शकते असं म्हटलेलं आहे. समानता, स्त्री पुरुष समानता ही फक्त गप्पा मारायची गोष्ट नाही, तर इथे स्त्री पुरुष समानता ही तुमच्या निवडणुकीमध्ये सुद्धा किंवा ह्या इलेक्शनमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये सुद्धा ही दिसायला हवी. तर ही कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसत आहे. आता याचा निष्कर्ष काढायला आपण काय काढू शकतो, तर निष्कर्षामध्ये असं लिहू शकतो की लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व हे केवळ स्त्री पुरुष समानतेच्या व्यापक सामाजिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये महिला खासदारांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना असताना भारतीय संसदेत लैंगिक समानता मिळवण्यासाठी अजूनही बराच काळ जायचा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जगामध्ये महिला सशक्तीकरण किंवा जेंडर इक्वेलिटीच्या गोष्टी होताना भारतामध्ये कुठेतरी ही इनइक्वेलिटी जी आहे ती ठळक प्रमाणात जाणवत आहे असं आपण इथं म्हणू शकतो. यासोबतच आगामी सीमांकन व्यायाम म्हणजे ज्यामध्ये 33% जे रिझर्वेशन द्यायचं आहे महिलांना, आपण बघितलेलं की पंचायत राजमध्ये जे 33% रिझर्वेशन दिलेलं आहे ते लोकसभेमध्ये दिलेलं नाही. म्हणजे कुठेतरी ह्या जे लोकसभेमध्ये पितृसत्ताक संस्कृती आपण म्हणतो किंवा संस्था असं म्हणतो किंवा जी पुरुषी मानसिकता म्हणतो याचा सुद्धा इथे कुठेतरी आडसर होताना दिसत आहे. कारण आणखीन आपल्या ह्याच्यामध्ये जे आहे लोकसभेमध्ये 33% आरक्षण किंवा पॉलिटिक्समध्ये 33% आरक्षण जे आहे ते महिलांना आणखून म्हणजे दिलं गेलं नाही. ओके, याचा सुद्धा इथे अभाव आहे. ही जी न्यूज आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये हे आर्टिकल आलेलं होतं आणि व्यवस्थितरित्या एकदम टू द पॉइंट कशा पद्धतीने जर प्रश्न आला तर कशा पद्धतीने आपण कुठले पॉइंट लिहू शकतो अशा पद्धतीने जे हे आन्सर आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं आपण पाहिलेलं आहे. राईट, म्हणजे महिलांचा सहभाग का कमी झालेला आहे, महिलांचा सहभाग कशा पद्धतीने पाहिजे, जेंडर इनइक्वेलिटी आहे, बरेच असे इश्यू आहेत आपण इथे ह्या टॉपिकमध्ये जे आहे ते कव्हर केलेले आहेत. ओके, यानंतरचा शेवटचा आपला इश्यू आहे डज इंडिया नीड स्मॉलर स्टेट. आपण बघितलेलं आहे की आंध्र आणि तेलंगणा हे काय आहे तर स्पेशल स्टेट्सची डिमांड करत आहेत. आणखीन एक इंडियामधून डिमांड येताना दिसत आहे ती म्हणजे इंडियाला स्मॉलर स्टेट हवेत का. ओके, किंवा डिमांड फॉर सेपरेट स्टेट्स इन द नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा ग्रोज अहेड ऑफ पोल्स. म्हणजे नागालँड, त्रिपुरा जे त्याच्यासोबतच मेघालय आहे या स्टेट्समध्ये सेपरेट स्टेट करण्याची मागणी जी आहे ती वाढत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेपरेट स्टेट म्हणजे विदर्भ हे महाराष्ट्रापासून वेगळे होण्याची मागणी सुद्धा अनेक वर्षापासून आपण बघतो की इथे मांडली जात आहे. मग सेपरेट स्टेट कशामुळे पाहायचं आहे, मग कशामुळे त्यांची मागणी असते. एक ते तर लँग्विस्टिक फॅक्टर असतो सर्वात महत्त्वाचा, रिलिजियस फॅक्टर असतो किंवा सर्वात महत्त्वाचं इथे आपण पाहू शकतो की डेव्हलपमेंटचं इथे कमतरता असते. जसं की आंध्र आणि तेलंगणाच्या बाबतीत असं म्हटलं जात होतं की जो आंध्र प्रदेश आहे, हैदराबादचा आजूबाजूचा परिसर आहे तोच खूप डेव्हलप होत होता आणि बाकीचा परिसर आहे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत होतं. तसं महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे की विदर्भाकडे जे आहे ते दुर्लक्ष झालेलं आहे. यामुळे त्या लोकांना त्यांचे राईट्स मिळवायला आणि त्यांचा कुठेतरी त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी, त्यांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांचं असं मत असतं की आपल्याला जर सेपरेट स्टेट मिळालं असेल किंवा सेपरेट स्टेट मिळालं तर आपण आपला राज्यकारभार जो आहे तो व्यवस्थितरित्या करू शकू. म्हणजे आपल्या इथील जी यूथ आहे त्यांना आपण रोजगार देऊ शकू, इथे वेगवेगळ्या सुविधा सोयी ज्या आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकतो, जे की सध्या स्थितीत ज्या राज्याअंतर्गत तो भाग येतो ते राज्य त्या भागाकडे लक्ष देत नाही किंवा दुर्लक्ष करतं.
ओके, म्हणून जी सेपरेट स्टेटची डिमांड आहे ती इथे नेहमी मांडण्यात येत असते. आपण बघतो की भारतामधील राज्यांचे विभाजन करण्याची मागणी जी आहे ती नेहमी डिमांड होत असते. वेगवेगळ्या राज्यांचे गोरखालँड असेल, बरेच राज्य आहेत त्यांची डिमांड नेहमी राईज होत असते. यासोबतच आंध्रा आणि आपल्याला माहिती आहे की 2 विभाजन झालं. तेलंगणाचं 10 वर्षापूर्वी 10 वर्ष झालेले आहेत त्याला. आता भारतीय राज्य कशी डेव्हलप झालेले आहेत आपल्याला माहिती आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर भारतामध्ये संस्थानिक होते. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर काही संस्थानिक आहे ते संपूर्ण भारतामध्ये विलीन झाले. जसं की हैदराबादचे जुनागड संस्थान आहे किंवा जम्मू काश्मीर आहे, ते आणखीन बरेच दिवस स्वतंत्र राहिले होते. नंतर परत ते भारतामध्ये विलीन झालेले आहेत. मग त्यानंतर काय झालेलं, तर त्यानंतर स्टेट ABCD हे एक स्टेट अशा पद्धतीने फक्त नाव देण्यात आले रिजनला किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्ससाठी. त्यानंतर आपण बघितलेलं की ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट होतं त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, ते काही कमिटी काढलेल्या आहेत की स्टेट्स भारताचं विभाजन जे आहे ते कशा किंवा भारतामधील जे पार्ट आहे ते कशा पद्धतीने पाडले जाऊ शकतात. त्यासाठी वेगवेगळ्या कमिशननी त्यांनी स्थापन केल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली धार कमिशन आहे, त्याच्यानंतर JVP कमिशन आहे, त्याच्यानंतर फजल अली कमिशन आहे, त्याला स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन असं म्हणतात. मग ह्या वेगवेगळ्या कमिशननी आता सर्व अभ्यास केलेला आहे. भारतीय राज्याचा किंवा भारतीय त्या भूभागाचा अभ्यास करून त्यांनी काढलेला आहे, निष्कर्ष काढलेला आहे की हे स्टेट जे आहे ते लँग्विस्टिक बेसिसवरती होऊ शकतात, परंतु 1 लँग्वेज 1 स्टेट असा याचा संदर्भ घेता कामा नये. ओके, हे जे आहे स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन JVP कमिशन असं म्हणतो, यांनी सांगितलेलं होतं. या अगोदर सुद्धा धार कमिशन येत असताना धार कमिशननी सुद्धा काय सांगितलेलं आहे की धार कमिशन म्हटलेलं आहे की हे जे स्टेट्स आहेत हे सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सवर व्हायला पाहिजेत, ना की लँग्विस्टिक फॅक्टरवरती. त्याच्यानंतर JVP कमिशन आलं. मग ह्या कमिशन जेव्हा आलं तेव्हा आंध्र प्रदेशची जी डिमांड आहे ते पोट्टी श्रीरामुलू आहे, त्यांनी 51 दिवसाचं हंगर स्ट्राईक केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा डेथ झालेला आणि गव्हर्नमेंट फोर्स्ड टू क्रिएट आंध्रा स्टेट. म्हणजे गव्हर्नमेंटला आंध्रा स्टेट जे आहे ते लँग्विस्टिक बेसिसवरती करावं लागलं. याच्यानंतर भारतामध्ये सुद्धा अनेक राज्य जे आहे ते लँग्विस्टिक बेसिसवरती आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सवरती जे आहेत ते तयार झालेले आपल्याला दिसत असतात. मग आता जर बघितलं तर कुठेतरी या स्टेट्समध्ये काय होत आहे, तर कुठेतरी काही स्टेटच्या काही भागांमध्ये आपण बघू शकतो की कुठेतरी कमतरतेचा अभाव आहे, कुठेतरी डेव्हलपमेंटचा अभाव आहे किंवा तिथे नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा कमी आहे, डेव्हलपमेंट सुद्धा कमी आहेत, लोक सुद्धा मागास आहेत. मग अशा ठिकाणचे लोक जे आहेत ते डिमांड करत असतात की आम्हाला जे आहे ते आमच्या राईटसाठी, आमच्या डेव्हलपमेंटसाठी, आमच्या हक्कासाठी आम्हाला सेपरेट स्टेट्स पाहिजे. ओके, इथे आपण बघू शकतो की ह्या ज्या घडामोडी आहेत तर स्टेट बनवताना जे आहेत JVP कमिशन असेल, सरदार वल्लभभाई पटेल असतील, ह्या गोष्टी तिथे रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट्स या संदर्भामध्ये झालेल्या आहेत. ओके, आता कुठले स्टेट्स आहेत रिस्पॉन्सिबल आपण फॅक्टर म्हणू शकतो की प्रादेशिक असमानता असेल, राजकीय प्रतिनिधित्वाची कमी असेल, प्रादेशिक असमानता खूप मोठी असेल आणि आपण आणखीन म्हणू शकतो की इथे संसाधन वाटपामध्ये कुठेतरी इथे दुजाभाव होत असेल, त्यासोबतच काही ऐतिहासिक तक्रारी असतील, जसं की अन्याय होत असेल, कथित भेदभाव होत असेल आणि राज्याच्या विभाजनासाठी मागणीतून न सुटलेल्या काही तक्रारी असतील, याचा एक आढावा न घेतल्यामुळे किंवा याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे सुद्धा इथे सेपरेट स्टेटची इथे माग होताना दिसत आहे. मग आव्हाने काय आहेत सेपरेट स्टेट करण्यामध्ये? सर्वात मोठं आहे राजकीय आव्हान आहे. त्यासोबतच राजकीय पक्ष, नेते आणि हितसंबंध असलेल्या गटांसह विविध भागधारकांकडून राजकीय विरोध हे प्रमुख आव्हानांपैकी ते एक मोठं आव्हान आहे. यासोबतच प्रशासकीय पुनर्रचना सुद्धा हे करणं सुद्धा भारतामध्ये खूप मोठं आव्हान आहे. संसाधनाचे समान वाटप करणं हे सुद्धा इथे आव्हानामध्ये पाहिलं जाऊ शकतं. यासोबतच सामाजिक एकात्मताला सुद्धा इथे काय होऊ शकते, ह्या सेपरेट स्टेटमुळे कुठेतरी हानी पोहोचू शकते. म्हणजे द्विजाभाव जो आहे तो सामाजिक एकता आणि एकात्मता प्रभावित करते. विशेषतः विविध वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या प्रदेशांमध्ये विद्यमान राज्य सीमांशी अनेकदा भावनिक संलग्न असतात असं म्हटलं गेलेलं आहे. आता हे संपूर्ण बघितलं, ह्या कारण आहेत सेपरेट स्टेटसाठी. ओके, तर आता पुढचा वे काय आहे, वे अहेड काय आहे, तर इथे लक्षात घ्या. प्रादेशिक अस्मिता, आर्थिक विषमता आणि प्रशासन समस्या यांसारख्या घटकांमुळे भारतात नवीन राज्यांची किंवा विद्यमान राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी कायम आहे. ओके, यासोबतच भविष्यातील कोणत्याही पुनर्रचनांमध्ये प्रतिस्पर्धी हितसंबंध संतुलित करण्यासाठी आणि राष्ट्रांची एकता आणि अखंडता राखण्यासाठी काळजीपूर्वक विचार विनिमय आणि वाटाघाटींचा समावेश असेल. ओके, असं इथं आपण मानलं, म्हणजे इथे असं मेन्शन केलं पाहिजे. कशामध्ये, तर आपल्या ह्या निष्कर्षामध्ये किंवा वे फॉरवर्ड जो आहे त्याच्यामध्ये.
म्हणजे केंद्राने कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे किंवा राज्याने सुद्धा त्या लक्ष घातलेलं पाहिजे आणि जी असमानता होते तिथे कुठेतरी प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. सामाजिक असमानता असेल, आर्थिक असमानता असेल किंवा इतर काही बाबी असतील, ओके, किंवा राजनैतिक असमानता असेल, ही कुठेतरी दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले पाहिजेत आणि जो समाज किंवा जो वर्ग जो पिछडलेला आहे त्याला सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी ते प्रयत्न केले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की करंट अफेअर द हिंदूमध्ये ही न्यूज आलेली होती. आपण काही महत्त्वाच्या 4 ते 5 न्यूज आजच्या ह्या आपल्या सेशनमध्ये पाहिलेल्या आहेत. हे सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण तुम्हाला ज्या न्यूजचा इंग्लिश न्यूजपेपर आहेत किंवा इंग्लिश जे सोर्सेस आहेत याचा एकदम क्रक्स जो आहे तुम्ही आणून देत आहे. म्हणजे त्या मोठ्या आर्टिकलमध्ये कुठल्या न्यूज तुम्हाला किंवा कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने आणि नॉलेजच्या दृष्टीने. ओके, मोस्टली जी 2025ची जी MPSC एक्झाम होणार आहे राज्यसेवेची याच्या दृष्टीने हे लेक्चर सुद्धा खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण 17 जून 2024चे जे करंट अफेअर्सचे इश्यू होते ते पाहिलेले आहेत. आपण भेटूयात आपल्या पुढच्या म्हणजे उद्याच्या 18 जूनच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि परत यूट्यूब सेशनला किंवा यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक डेली करंट अफेअरचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन काही एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.